गॉड किती सारे उडले. कर 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 असं वर कर. आवर कर. ओहो साठी आपण बबल्स आणलेले आहेत. तिला देऊन बघूया आणि ती काय काय मज्जा करते हे बघूया. खुशी काय आहे? तुला आवडलं? उडवणार तू? कसं उडवणार? हा उडव. हा उडव. पापाला म्हणा उडव. तू कॅच कर. ओके बापू घ्या. हेल्प करा खुशीला. खुशीला खूप मजा येते. हे तिचं सगळ्यात आवडतीचं प्ले आहे. ती अशी आत निघाली आहे. पापा इथून उडवतील आणि ती अशी अरे ते निघाले तिकडे गेले. खुशी वारं ह्या साईडून वाहत आहे त्याच्यामुळे ते उडवलं की तिकडच्या साईडला जात. आता बघूया इकडच्या साईडला जा खुशी. ओ माय गॉड. छान असे बबल्स उडतायत. खुशी पुढे पड. कर 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 खुशी. ही जी ऍक्च्युअल पद्धत आहे बबल उडवायची तीच रिअल पद्धत आहे. आपण तोंडाने फुगवतो परंतु हे असं फिरवून फिरवून उडवायचं असतं. ते आपोआप उडवलं जातं. ही जर पद्धत तुम्हाला माहित नसेल तर आजपासून तुम्हाला ही पद्धत समजेल. तर बघूया खुशी कशी करते. बघू बघू. या गार्डन मध्ये आज संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. पापा असे बबल्स उडवत आहेत आणि खुशी अशी त्याला फोडायचा प्रयत्न करते. फक्त पडू नये. कर खुशी. खुशी कर. खुशी अशी मस्त पापासोबत बसली आहे. पापाने असं उडवलं ते असे मस्त वाऱ्या झोक्यासोबत वाहत वाहत ते बबल्स जात आहेत. खुशी आणि तिचे पापा असे मस्त असे छोटासा झरे आहेत तिथे असे बसलेले आहेत. खुशी थोडीशी भीती आहे. छोटे छोटेच आहेत जास्त पाणी नाही. कसे उडले. पापा असे मस्त बबल्स उडवतात. खुशी चाललंय मला द्या मला द्या. कशातही मजा येते. तुम्हालाही असे बबल्स उडवायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तिकडे असे झालेले आहेत. म्हणले तर खुशी आता पापासोबत इकडे बसलेले आहेत. हा ब्रिज आहे. तुम्हाला म्हणलंच हे गार्डन पूर्ण जपानमध्ये जसं स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती बनवलेलं आहे. त्याच्या बेसवरती बनवलेलं आहे. तिथेही असे छोटे छोटेसे पूल असतात. इथेही त्याच पद्धतीने आहे. तुम्हाला जर कधी जपानमध्ये जायचा चान्स नाही भेटला तर तुम्ही नक्की या गार्डनला येऊन व्हिजिट करू शकता. इथे पाण्यामध्ये उतरण्यासाठी अलाव आहे. सगळेजण इथे उतरलेले आहेत. खुशीला पण आपण बघूया. खुशी जर म्हणली तर खुशी जाईल. खुशी जायचंय का तुला? जा ना. बघ किती छान फन करतात ते. लहान लहान मुलं अशी मस्त पाण्यामध्ये फन करतात. खुशीला नाही राहायचंय पाण्यामध्ये. पण ते एकदा गेली की परत बाहेर यायची नाही. त्याच्यामुळे आम्ही पण जास्त तिला फोर्स नाही करत आहे. खुशी चला पुढे चला. लहान लहान बाळ फोन करतात पाण्यामध्ये. खुशी थोडीशी नाही म्हणते पाण्याला. आज तिचा मूड नसेल. पुढे जाऊया आपण. बघूया पुढे काय काय आहे या गार्डन मध्ये. तिच्या पाठोपाठ आपण जाऊया. जसं जसं वर जात आहे तसं तसं वर गेलो. आपल्याला व्ह्यू छान छान दिसत चाललेला आहे.
ते मगाशी आपण बघितलेलं आहे जिथे छान असे फॉरेनर्स पण आलेले आहेत. आणि या साईड बबल सोडायचं नावच घेत नाही. इथे आल्यानंतर सुद्धा बबल वगैरे इथे खुशीचे बबल्स असे उडत उडत निघाले. कर बघू खुशी. बबल्स आहेत खुशीचे. कुठे गेली खुशी? कुठे फिश? कुठे? तिथे फिश आहे. खुशी म्हणते की ते फिश आहे. त्या पाण्यामध्ये फिश सुद्धा आहे. फिशला खायला चिरमुर द्यायचे. कसे द्यायचे? आणि पोलीस काका आल्यानंतर आले तर नो नो अशी खुशीची मस्ती असते. ती कुठे गेले तरी फर्स्ट करते. पडलं खुशीचं पडलं. कसे फाउंटन छान आहे ना. खुशीचं बबल्स यांचे घर असं पडलेलं आहे. त्याला काय म्हणतात? हे काय आहे? ह्याच्यावरचं फॅन आहे. फॅन फिश आहे. खुशी बबल उडत उडत तिला फिश बघते. खुशी इकडे बघ. खुशी खाऊ दे त्याला. नाही द्यायचं. अलाव नाहीये इथं. किती छान छान आहेत. काय करतात ते? पाणी पितात, खाऊ खातात, फिरतात. कोणते कोणते कलर आहेत सांग? कोणता कलर आहे? ऑरेंज. कोणते कोणते कलरचे? हो तिकडे ऑरेंज कलरचा फिश दिसला का? ते वेगवेगळ्या कलरचे फिश आहेत. ते बघून खुशीला मजा येते. हो कुठे? तिथे किती सारे आहेत ना. कशा आहेत? कशा आहेत सांग. इथे पण बबल सोडलेला नाहीये खुशीने. कोणत्या कलरचे आहेत? पिंक कलरचा फिश आहे. कोणत्या कोणत्या आहेत सांग. बघ किती सारे आहेत. खाऊ दे त्यांना. तिथे नको म्हणाले ना. खुशी म्हणते त्या फिशला खाऊ दे परंतु इथे अलाउड नाहीये खाऊ देण्यासाठी. खुशी फिशला भूक लागली. खुशीला जशी लागते तशी काय द्यायचं खाऊला? फिशला खाऊ चिरमुरे आणलेच नाही मम्माला. विसरले मम्मा. आता घेऊन येऊ. खुशी म्हणते चिरमुरे घरी राहिलेले पुन्हा एकदा घरी जाऊन फिश
बदलण्यासाठी घेऊन येऊ. खुशी बाय कर.